ताई, तुला खूप टेन्शन आलं असेल ना का? आलं आहेही आणि नाहीही. आता हे आहेही आणि नाहीही म्हणजे काय? आलं आहे कारण मी इथे एकटी राहते. अर्थात आजी आहे माझ्या सोबत, पण तरीही. आणि नाही कारण हा निर्णय माझा मी घेतलाय. त्यामुळे होतील त्या सगळ्या परिणामांना सामोरं जाण्याची, त्यांना फेस करण्याची संधी तरी किमान मला मिळणार आहे. ताई, तू पण ना कधी कधी. तू काय एवढी टेन्शन मध्ये दिसतेस अनु? काही विचारू नकोस. आणि तुला काहीच माहित नाही असं नाहीये. समजा मला सगळं माहितीये आणि तरी सुद्धा तू मला सांगितलंस तर काही बिघडेल का तुझं? ताई, अगं आई माझ्या मागे लागली निशांशी लग्न कर म्हणून. नलू आत्याही आडून आडून तेच सुचवत आहेत. आणि तुला काय वाटतंय? मला राग येतो या सगळ्यांचा. अगं, मोहन गेल्यानंतर लगेचच हे सगळं असं कसं बोलू शकतात? म्हणजे थोडे दिवसांनी बोलले असते तर चाललं असतं असं आहे? ताई, हा चेष्टेचा विषय नाहीये. मी तुला तेच समजावण्याचा प्रयत्न करते अनु. हा चेष्टेचा विषय नाहीये. हा एक वेगळा विचार आहे. हे बघ अनु, अत्यंत डोळसपणे व्यवहाराची परिस्थितीशी सांगड घालावी लागते. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? अनु, तू मला ओळखतेस. तुला माहितीये मी आजवर जे काही केलं, जे निर्णय घेतले ते सर्वस्वी त्यावेळी योग्य वाटले म्हणून, त्यावेळी मला तसं करावंसं वाटलं म्हणून मी केलं. मी कायम माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकत आले. त्यामुळे कदाचित मी आता जे काही म्हणणार आहे ते माझ्या स्वभावाशी विसंगत आहे असं वाटेल तुला. पण अनु, तू तुझा स्वभाव जर लक्षात घेतलास ना तर तुला कदाचित माझं म्हणणं पटू शकेल. हे बघ, सुदैवाने किंवा दुर्दैवाने निशांशी तुझी असलेली मैत्री तसं पाहायला गेलं तर मोहनमुळेच. पण आई, यात मोहनचा काय दोष? मान्य आहे ना, योगायोगाने जेव्हा तू मोहनला पहिल्यांदा भेटलीस तेव्हाही निशांतच तुझ्या बरोबर होता, बरोबर आहे ना? त्याची कोणती वाग्दत्त वधू, त्याची काय नाव? रेश्मा कपाडिया. हा, रेश्मा कपाडिया. रेश्मा कपाडियाच्या हट्टी वागण्यामुळे निशांची आणि तिची एंगेजमेंट मोडली. अनु, निशांचं तुझ्यावर प्रेम होतं, अजूनही आहे.
मधल्या काळात तू आणि मोहन भेटला, तुम्ही खूप जवळ आलात एकमेकांच्या, खूप गुंतलात एकमेकांमध्ये, आणि अचानक मोहनचा मृत्यू झाला. अनु, आज जे चित्र दिसतंय त्यावरून मला असं वाटतं की तू काय किंवा निशांतनी काय, तुम्ही दोघांनीही आजूबाजूच्या परिस्थितीत स्वतःचा पराभव मान्य केलाय. पण आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या अनु, तुझा आणि निशांतचा खूप वर्षांचा परिचय आहे. तुम्ही दोघ जण एकमेकांचा इतिहास पूर्णपणे जाणता. फार कमी जणांच्या वाट्याला ही संधी येते, फार क्वचित. त्यामुळे मला असं वाटतं की तू निशांशी लग्न करण्याचा विचार तरी करावास. नाही ताई, मी एकटी राहीन मोहनच्या आठवणींवर. तुझ्यासारखी. नाही अनु, हे सगळं कथा कादंबऱ्यांमध्ये वाचायला ठीक असतं, पण प्रत्यक्षात ते तसं नसतं. ताई अगं, पण तूही. अनु, मी हट्टीपणाने एकटं राहण्याचा निर्णय घेतलाय, पण ते खूप कठीण आहे अगं. माझ्या लक्षात आलंय ते. पण माझा निर्णय चुकीचा जरी असला ना, तरी मला त्याला सामोरं जायला हवं. आता दुसरा पर्याय नाहीये. माझा आग्रह नाहीये अनु, तुला योग्य वाटेल तोच निर्णय तू घे. पण अनु, एकांगी विचार करू नकोस. आईच्या प्रपोजलचाही विचार कर. तुझा स्वभाव, तुझ्यातली हिम्मत, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझी आणि निशांची एवढ्या वर्षांची मैत्री. ह्या सगळ्याचा विचार कर अनु. अनु, तुला कळतंय मी काय म्हणते ते? ऑल द बेस्ट. थँक्स. नमस्कार मॅडम. नमस्कार, बसा ना. थँक्स. मॅडम, हा बंटी माझ्या मित्राचा मुलगा. अच्छा, काय करतो हा? कॉलेजमध्ये जातो. तुम्हाला सांगितलं होतं ना फोनवर त्याच्या अचिव्हमेंट बद्दल. ओ, तोच. अच्छा अच्छा, ते बघायला मी निश्चितच उत्सुक आहे. बंटी, ते बंटी, तू जरा बाहेर थांबतोस का? मी तुला नंतर बोलवते. ओके. मिस्टर शरद, ही हॅज डन एक्सलंट जॉब. थँक्यू. किती महिने लागले त्याला हे करायला? 4-5 दिवस. एकट्यानं केलं त्यानं हे? हो हो. मॅडम, त्याला आपल्या डिपार्टमेंटमध्ये घ्या, आपल्याला खूप उपयोगी पडू शकतो. एक्झॅक्टली, मी तोच विचार करते. मिस्टर शरद, रोज तो आम्हाला काही तास देऊ शकेल? का नाही?
पण मग त्याचं कॉलेज? मॅडम तसा तो कॉलेजमध्ये जातच नाही. नाही म्हणजे तसा जातो, पण वर्गात बसत नाही. म्हणजे प्राध्यापक जे काही पुस्तक पाहून शिकवतात ते त्याला आधीपासून ठाऊक असतं. खूप हुशार आहे मॅडम तो. स्वतःच्या बुद्धी चातुर्यानं तो भलभल्यानं गारद करू शकतो. नाही म्हणजे अतिशय हुशार वाक्पटू आहे. आणि समजा वर्गात बसलाच तर प्राध्यापकांना असे प्रश्न विचारून सोडतो की प्राध्यापकही गांगरून जातात. पत्त्यांच्या जादू ठाऊक आहेत त्याला. त्याचं काढलं खूप छान आहे. आणि मॅडम तो अन्याय सहन करू शकत नाही मॅडम. विशेष म्हणजे पाण्याच्या थेंबाशिवाय तो कित्येक दिवस राहू शकतो तसाच. हे मला सगळं त्याच्या सहवासात राहून कळलं आता. डबल मनी कंपनीचा पासवर्ड ब्रेक करणारा बंटी. म्हणजे तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, हे जे काही त्याने काम केलंय ते गेल्या 4-5 दिवसात. अनु, परवा मी एक कविता वाचली, मला तुझी आठवण झाली. माझी? का? पानगळतीवर होती कविता? नाही, कवितेचा विषय होता दवबिंदू. मग माझी आठवण का झाली? कारण लिहिण्याची स्टाईल तू तयार केली होती. नेमके शब्द, अचूक आशय. तू एवढ्यात केलीस की नाही एखादी कविता? तर मग काय ऐकव ना. नाही, नको. का? नको. बघ अनु, प्लीज आतला आवाज असा दाबू नकोस. ऐकव प्लीज. खरंच नको. अनु, अशाने तू स्वतःचाच कोंडमारा करतेस, हे कळतंय का तुला? त्याची आता सवय झाली मग मोड ती सवय आणि ते शब्द मोकळे सोड अनु, प्लीज बोल ना. हे बघ अनु, तू कविता ऐकवणार नसेल तर मी जातो इथं. निशांत, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आपण बोलूया, पण आधी मला कविता ऐकव. बरं ठीक आहे, पण तू काहीही अभिप्राय देऊ नकोस. तुला कविता आवडली तरी आणि आवडली नाही तरी. ओके. आयुष्याच्या किमती घसरून घसरतील किती. आयुष्याच्या किमती घसरून घसरतील किती. मृत्यूच्याही किमती कोसळत आहेत म्हणून भीती वाटते. क्या बात आहे. सॉरी. पुढे. दुःखाचा आनंद ना आनंद ना दे यातना. आयुष्याच्या अनुभवांनी बधिर झाल्या भावना. तू काहीतरी ऐकव ना. मी तुझ्या कवितांपुढे? निशांत प्लीज ऐकव ना. माझं घर तुझ्या येण्या जाण्याच्या वाटेवर असूनही तू कधी आलीच नाहीस. वाटलं तर ये अजूनही. माझं घर तिथेच आहे. निशांत, मला तुझ्याशी ज्या विषयावर बोलायचं होतं तो तू स्वतःच काढलास. मी? कोणता विषय? मी तर फक्त कविता ऐकवली. निशांत, तू आईशी बोललास लग्नाबद्दल? कोणाच्या? निशांत, नाटक करू नकोस.
तुझ्या आणि माझ्या. नाही. पण तसं ठरलं असेल तर मी लग्नाला मात्र आवर्जून उपस्थित राहीन. निशांत प्लीज चेष्टा करू नकोस. अनु, मी चेष्टा करत नाहीये, मी खरंच उपस्थित राहीन. निशांत. हे बघ अनु, तुम्हाला ओळखतेस, माझ्या आयुष्यात घडलेली प्रत्येक घटना मी तुला सांगितली. तू जर का माझ्याशी लग्नाला तयार असशील तर. हा, पण माझा आग्रह नाहीये आणि मी पाठपुरावाही करणार नाही. निशांत हे बघ, हे बघ, मला वाटतं आपण वेगळ्या विषयावर बोलूया, कारण या विषयावर चर्चा करण्यापेक्षा थेट निर्णय ऐकायला आवडेल मला. ठीक आहे. काय कवयित्री बाई, आज बऱ्याच दिवसाने कविता करण्याचा मूड लागलेला दिसतोय. मोहन जाताना माझी कविता त्याच्या बरोबर घेऊन गेला असंच वाटलं होतं, पण आत्ता जाणवतं की मोहन जसा माझा मित्र होता तशी कविता ही माझी मैत्रीण आहे. मोहनपेक्षाही खूप जुनी. कदाचित तिलाच माझं खरं दुःख कळेल. अनुबाळा, मित्रांबरोबर दुःख गोंजारायचे नसतात, त्यांच्याबरोबर सुखाच्या नवीन वाटा शोधायच्या असतात. आणि त्या शोधण्यासाठी कवितेसारखा दुसरा पर्याय नाही. बाबा, तुम्हाला काय माहित, तुम्ही कुठे कविता करता? करायला कशाला हव्यात कविता, वाचूनही कळतात की. आणि मला वाचायला आवडतात कविता. म्हणून सांगतो बाळा, मोहनच्या जाण्याचं दुःख असं कुरवाळत बसू नकोस. उलट नवीन कवितांच्या ओळींमध्ये मोहनचं प्रतिबिंब असणारा दुसरा जोडीदार शोध. बाबा, तुम्हाला काय म्हणायचंय? का दचकलीस का? बेटा, तुला तुझ्या आयुष्याचा आता मोहन शिवाय विचार करणं आवश्यक आहे, स्वतंत्रपणे. बेटा, माणूस जिवंत असताना त्याच्यावर आपलं सर्वस्व ओवाळून टाकणं ही एक वेगळी बाब आहे. पण तो नसताना फक्त त्याच्या आठवणींची कळ काढत जगत बसणं ही स्वतःच्या आयुष्याशी केलेली प्रतारणाच ठरेल बेटा. म्हणजे तुम्ही माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताय? दुसरं लग्न? आपल्याकडच्या रीती एकदम विचित्र आहेत, विलक्षण आहेत. मोडलेली किंवा होऊ घातलेली किंवा मनातल्या मनात वरलेली लग्न सुद्धा इथे पहिलं लग्न असंच मानलं जातं. आणि मग बाजारात तुमची किंमत कमी होते. असा बावळटपणा तू करू नकोस. मोहनचं आणि तुझं लग्न होणार होतं, हा प्रस्ताव होता, ते पहिलं लग्न नव्हतं. पण बाबा, असं प्रत्येक वेळी माझ्या बरोबरच का होतं? आधी निशांत आणि मग. हे बघा नो, यशाच्या पायऱ्या या नेहमी वर जात असतात आणि अपयशाच्या खाली. तू अपयशाच्या पायऱ्यांवर रेंगाळू नकोस. यशाच्या नवीन पायरीवर पाय ठेवायला शिक.
भूतकाळात रमण्याची काहीही गरज नाही आणि त्यात रमून आपल्याला आपल्या हाती काहीही लागत नाही. स्वप्न खरी होत नाहीत म्हणून बघायची बंद करायची नसतात. उलट नवनवीन स्वप्न बघून सत्यात उतरवायची असतात. बाबा